एक गोष्ट मान्य केली पाहिजे, म्हणजे कमतरता आहेत. काँग्रेस पक्षाची स्थितीसुद्धा चिंता करण्यासारखी झाली आहे. पण काँग्रेस पक्षाचा सिमेंटिंग फोर्स हे घर आहे. काँग्रेसला एकत्रित ठेवण्याच्या संबंधीचं काम या घराने केलेलं आहे. आणि त्यामुळं एक वर्ग फार मोठा असा अजूनही यांच्याबद्दलचा एक आस्था किंवा विश्वास असलेला काँग्रेस संघटनेमध्ये आहे. कदाचित कारण त्याच्यात असेल, मी समजा काँग्रेसमध्ये माझं फ्युचर काँग्रेसशी निगडीत आहे. ती काँग्रेस एकसंघ राहिली नाही तर माझं फ्युचर संकटात राहील. आणि ते एकसंघ ठेवण्याच्यासाठी हे कुटुंब अत्यंत महत्त्वाचा रोल करत असेल. तर त्यासाठी मी त्या एकत्रित राहण्याच्या भूमिकेला शक्ती मिळण्याच्यासाठी यांच्याशी निष्ठावान असतो. पण ह्या घराण्याची शक्ती पिढीपर्यंत होती, आता पुढच्या पिढीमध्ये असं ते काँग्रेस एकसंघ ठेवण्याची शक्ती आहे वगैरे अशी समजूत काँग्रेसमध्ये असेल. शिवाजी गांधी यांच्या बाबतीत लोकांच्यात आहे, त्याच्या पुरुषांचं अजून सुरू व्हायचं आहे. पण सोनिया गांधींच्या बाबतीत हे व्हायचं आहे. आणि एक गोष्ट मान्य केली पाहिजे की अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना 2004च्या निवडणुकीमध्ये काय ते प्रमोदचं काय ते स्टेटमेंट, इंडिया शायनिंग, हां, तर देशाचा मूळ मीडियाचा तोच होता. पण त्याच्यानंतर काँग्रेस सत्तेवर आली आणि त्या काँग्रेस सत्तेवर आल्यामध्ये मनमोहन सिंगाच्या पेक्षा सोनिया गांधीचं कॉन्ट्रिब्युशन होतं. आणि त्या काही त्यांनी कष्ट केले, फिरल्या, काही झाले, लोक एकत्र केले, किंवा त्यानंतर बहुमत नव्हतं, मग इतरांची मदत घेतली पाहिजे. आमचे तणावाचे संबंध होते. एक दिवशी माझ्या घरी सकाळी 9 वाजता मला मेसेज आला की सोनियांना तुम्हाला भेटायचं आहे. ताट करत चालत माझ्या घरी आले आणि मला सांगितलं की झालं गेलं विसरूया आपण वगैरे वगैरे वगैरे. त्यातनं हे UPA झालं. म्हणजे हे याबद्दलची काळजी सोनिया गांधींनी घेतल्यामुळं पुढची 10 वर्षे काँग्रेस ही सत्तेच्या अंगात राहू शकली. ही गोष्ट आपल्याला मान्य करायला पाहिजे.